इंडिगो एअरलाइन्सचं चाललंय तरी काय असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे, कारण जगभरात इंडिगो एअरलाइन्सचे प्रचंड घोळ सुरू आहेत। इंडिगो एअरलाइन्सचे प्रवासी गेल्या 2 दिवसांपासून तुर्कस्तानात अडकून पडले आहेत। त्यांना इंडिगो एअरलाइन्सनं कुठलीही माहिती सुद्धा दिली नाहीये। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। तुर्कस्तानातल्या इस्तांबूलमध्ये 48 तासांपेक्षा जास्त काळ हे इंडिगोचे प्रवासी अडकून पडले। कारण एकच, इंडिगो एअरलाइन्सचा ढिसाळ कारभार। 12 डिसेंबरपासून हे प्रवासी विमानाच्या टेक ऑफची वाट पाहत आहेत, मात्र त्यांना इंडिगोनं अजून विमानाच्या टेक ऑफ बद्दल कुठलीही माहिती दिली नाही। प्रवाशांच्या जेवण्याची राहण्याची कुठलीही सोय इंडिगोनं केलेली नाही। इंडिगो एअरलाइन्सचं फ्लाईट 6E0018 मधले 400 प्रवासी 12 डिसेंबरपासून तुर्कस्तानातल्या इस्तांबूल एअरपोर्टवर अडकले। विमानाचं उड्डाण पुढे ढकलण्यात आल्याची सूचना आधी प्रवाशांना देण्यात आली, नंतर विमान रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली। काही ऑपरेशनल कारणांमुळे उशीर होत असल्याची माहिती इंडिगोनं दिली। आता विमान कधी उड्डाण करणार याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नाही। इंडिगोच्या या कारभारामुळे प्रवासी चांगलेच वैतागले। इंडिगोचं हे आता नेहमीच झालंय। एअर हेल्प स्कोर रिपोर्टमध्ये सगळ्यात वाईट एअरलाइन्स म्हणून इंडिगोचा उल्लेख करण्यात आला। 109 एअरलाइन्सच्या यादीत इंडिगोचा क्रमांक 103 इतका आहे। एअर इंडिया 61व्या तर एअर एशिया को 94व्या स्थानी आहे। ऑक्टोबर 2024 मध्येही इंडिगो एअरलाइन्समध्ये तांत्रिक बिघाडामुळे अनेक प्रवासी एअरपोर्टवर अडकून पडले होते। इंडिगोच्या विमानांमधला एसी सुरू नसल्याच्या आतापर्यंत अनेक तक्रारी आल्या, त्यामुळे एअरलाइन्सला बऱ्याच वेळा माफी मागावी लागली। हैदराबाद ग्राहक न्यायालयानं एका प्रकरणात इंडिगोला 5 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले होते। विमानं रखडवण्याच्या बाबतीत इंडिगो आघाडीवर आहे। ग्राहकांचं समाधान आणि तांत्रिक बाजूवर इंडिगो एअरलाइन्स कायमच मागे राहिली। कारभार सुधारला नाही तर इंडिगोला लवकरच हवेऐवजी जमिनीवर राहण्याची वेळ येईल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।